भूमिका नव्हती केली. अजितदादांनी आज कितीतरी मीटिंग घेतल्या, लोकांशी बोलले, लोकांचे हात मिळवला, जे मागच्या वेळेस केलं नव्हतं. मागच्या वेळेस काय व्हायचं, अजितदादा यायचे, गाड्यांचा ताफा यायचा, कुठेतरी भाषणबाजी करायचे, परत भुररकीने उडून जायचे. यावेळेस अजितदादांना लक्षात आलं की ते लोकांपासून दूर गेलेले आहेत, म्हणून अजितदादा आले. मी बराच त्यांच्या मीटिंगला गेलो, त्या लोकांच्या घराने ऐकले, त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, लोकांबरोबर फोटो काढले, संवाद घेतला. हा म्हणजे ती कनेक्टिव्हिटी अजितदादांनी वाढवली आहे. म्हणून मागच्या 2-3 महिन्याच्या TDRचा जेव्हा भ्रष्टाचार समोर आला त्यावेळेस कुठे होते दादा? ना, ऐका मी सांग, त्याचं पण उत्तर देतो की अजितदादांनी सिटीतला घोटाळा जेव्हा समोर आला त्यावेळेस कुठे होते? हा, पण त्यावेळेस नव्हते. त्यानंतर व्हिजिबिलिटी अजितदादांनी वाढवली. इलेक्शनच्या तोंडावर अजितदादा संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये दिसत होते, अजितदादांचाच गाजावाजा दिसत होता. म्हणून मला असं वाटतं की अजितदादांचं वारं वाहते. अविनाशजी, तुम्हाला वाटत नाही, पण अजितदादांचंच वारं वाहते. आणि मला असं वाटतं की या इलेक्शन, तू जसं म्हणताल अंडरकरंट काय, तर यावेळेस बीजेपीची नक्की पुंगी वाजवणार अजितदादा. तुम्ही लिहून घे, म्हणजे आजच्या घडीपर्यंत सांगतोय. जर विश्वास कोणत्या नेत्याच्या बळावर, म्हणजे जवळपास 20 त्याचे अजितदादांचे आपल्या एकट्याच्या जीवावर परत महापालिकेमध्ये सत्ता मिळवणार म्हणजे मिळवणार. आजच्या घडीचं सांगतो मी, तू उद्याचं नको विचारू मला. उद्या जर देवेंद्र फडणवीस आले, रंगत बदलली, वातावरण बदलू शकतं, पण आजपर्यंत मला वाटतं टीका करता येईल का? दादांच्या उमेदवारांना टीका करता येईल भाजपवर? करता येईल ना. काय करणार आहे? कोणत्या मुद्द्यावर करतील ते? कितीतरी मुद्दे आहेत, कितीतरी असे मुद्दे आहेत की जी वाट लावलेली आहे. कितीतरी मुद्दे आहेत. ट्रॅफिकचा मुद्दा विश्वास बोलले, अविनाश बोलले, जयंत बोलले, ट्रॅफिकची वाट लावली, घरातनं बाहेर नाही निघता येत.